नमस्कार ब्रह्मांड प्रेमींनो, ज्योतिषशास्त्राच्या एका अत्यंत रहस्यमयी आणि थरारक भागात तुमचे स्वागत आहे. जर तुमची रास कन्या असेल किंवा तुमचे नाव टो पा पी पू श न ठ पे पो या अक्षरांवरून सुरू होत असेल तर पुढील 48 तास तुमच्या आयुष्यात एक फार मोठा भूकंप घेऊन येणार आहे. पुढील 48 तास म्हणजेच येणारे 2880 मिनिटे तुमच्या कुंडलीत अशा काही हालचाली होत आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ग्रह नक्षत्राची एक अशी छुपी युती होत आहे जी तुमच्या आयुष्यातील एक मोठ्या रहस्यावरून पडदा उठवणार आहे. पण थांबा, फक्त चांगली बातमी नाही, तुमच्या पाठीमागे एक अतिशय मोठा धोका टपून बसला आहे. एक अशी गुप्त गोष्ट घडणार आहे जी कदाचित तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. तुमच्या कोणी अत्यंत जवळच्या व्यक्ती तुम्हाला दगा देणार आहे की तुमच्याच एखाद्या जुन्या चुकीचा हिशोब या 48 तासात चुकता होणार आहे. आजच्या या छोट्याशा व्हिडिओत आपण कन्या राशीच्या पुढील 48 तासाचे मिनिटाचे अचूक विश्लेषण करणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पुढील 3 गुपित गोष्टी ज्या तुमच्यासोबत घडणार आहेत आणि तो एक मोठा धोका ज्यापासून तुम्हाला स्वतःला वाचवायचे आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही तुम्हाला या संकटातून सुटण्याचा एक महाउपाय सुद्धा सांगणार आहे. मित्रांनो, कन्या रास ही बुद्धीचा कारक असलेला एक बुध ग्रहाची रास आहे. तुम्ही लोक स्वभावाने अत्यंत चतुर, हिशोबी आणि प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करणारे आहात. पण पुढील 48 तासात तुमच्या राशीचा स्वामी बुध हा अशा एका नक्षत्रातून प्रवास करत आहे जिथे त्याची गाठ राहू आणि केतूच्या छायेसोबत पडत आहे. जेव्हा बुध आणि छायाग्रहाचा संबंध येतो तेव्हा व्यक्तीची बुद्धी चक्रावून जाते. तुम्हाला असे वाटू लागते की तुमच्या सभोवतालाचे वातावरण अचानक बदललेले आहे. लोकांचे चेहरे तुम्हाला वेगळे दिसू लागतील. कुंडलीच्या अष्टम आणि द्वादश भावात होणारी ही खळबळ दर्शवते की जे आतापर्यंत पडद्याच्या मागे होते ते आता उघडपणे समोर येणार आहे. पुढील 48 तासामधील ऊर्जेचे 2 भाग होणार आहेत. पहिले 24 तास मानसिक खळबळ, जुन्या आठवणी, अचानक येणारा राग आणि अस्वस्थता वाढणार आहे. दुसरे 24 तास रहस्यस्फोट आणि कृती होणार आहे. सत्य समोर येईल, परिस्थितींवर नियंत्रण मिळवण्याची संधी मिळेल. चेहऱ्यामागचा खरा चेहरा समोर येण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? पहिली गुपित गोष्ट म्हणजे तुमच्या मित्रपरिवारात किंवा नातेवाईकांमध्ये असलेला एक बुरखाधारी व्यक्ती उघडा पडणार आहे. हा असा व्यक्ती आहे ज्याच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवता. गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती तुमच्या विरुद्ध गुप्तपणे काहीतरी कट रचत आहे किंवा तुमच्याबद्दल वाईट अफवा पसरवत आहे. त्या अफवेमुळे तुम्हाला खूप मानसिक त्रास सुद्धा होत आहे. पुढील 48 तासात निसर्ग स्वतः अशी परिस्थिती निर्माण करेल की या व्यक्तीचे सत्य तुमच्या समोर येईल. कदाचित एखादा फोन कॉल, एखादा मेसेज किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमार्फत हे गुपित तुमच्या हाती लागणार आहे. दुसरी गोष्ट तुमच्या स्वतःच्या आत घडणार आहे. म्हणजेच कन्या राशीच्या जातकांची सिक्स सेन्स पुढील 48 तासात कमालीची सक्रिय असेल. तुम्हाला अचानक काही गोष्टी घडण्यापूर्वीच जाणवू लागतील. जर तुम्हाला एखाद्या कामाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आतून नकारात्मक वाटत असेल तर त्या भावनेकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. तुमचे पितर किंवा तुमचे कुलदैवत तुम्हाला स्वप्नाद्वारे किंवा संकेताद्वारे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या 48 तासात पडलेली स्वप्ने सामान्य तर नसतीलच, त्यात काहीतरी छुपे संकेत असणार आहेत, तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. तुम्हाला अचानक धनलाभ किंवा जुनी अडकलेली गोष्ट मिळणार आहे. तिसरं गुपित म्हणजे एखादी अशी गोष्ट जी तुम्ही पूर्णपणे विसरून गेला होता किंवा ज्याची आशा तुम्ही सोडलीच होती, ती अचानक तुमच्याकडे परत येईल. ते एखादे जुने कर्ज असू शकते, गुप्त धन असू शकते किंवा एखादा असा दस्तऐवज, डॉक्युमेंट जो तुम्हाला बऱ्याच काळापासून सापडत नव्हता. अचानक झालेल्या या लाभामुळे तुमच्या मनात आनंदासोबत एक गूढ भीतीही निर्माण होईल. तुम्हाला सावधान राहायचं आहे. हा आहे तो सर्वात मोठा धोका. तर आता वळूयात त्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे ज्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. कन्या राशीसाठी पुढील 48 तासात कोणता सर्वात मोठा धोका आहे? ज्योतिषशास्त्रीय गणितानुसार तुम्हाला या काळात विश्वासघात आणि कागदपत्राची गडबड या 2 गोष्टीचा प्रचंड मोठा धोका आहे. पहिलं म्हणलं तर स्वाक्षरी.
स्वाक्षरी करताना मोठी चूक करता. पुढील 48 तासात कोणत्याही कोऱ्या कागदावर, बँकेच्या चेकवर किंवा कायदेशीर करारावर डोळे झाकून सही करू नका. घाई गडबडीत किंवा कोणाच्या तरी दबावाखाली येऊन केलेली एक सही तुम्हाला पुढील 5 वर्षे कोर्ट कचेरीच्या फेऱ्या अडकवू शकते. दुसरी गुप्त गोष्टी उघड होण्याचा धोका. तुमच्या खाजगी आयुष्यातील माहिती चोरून ती उघड करण्याची धमकी देऊ शकतो. या 48 तासात कोणासोबतही स्वतःचे वैयक्तिक रहस्य शेअर करू नका, मग तो कितीही जवळचा मित्र का असेना. तिसरा, प्रवासात अपघात किंवा नुकसान. जर तुम्ही या 48 तासात प्रवास करणार असाल तर वाहने अत्यंत सावकाश चालवा. विशेषतः रात्रीचा प्रवास टाळा. मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचा किंवा हरवण्याचा मोठा धोका या काळात दिसत आहे. मित्रांनो, संकटे कितीही मोठी असली तरी ज्योतिषशास्त्रात त्यावर उपाय नक्कीच असतात. या 48 तासाचा सामना करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जेचा नष्ट करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी करायच्या आहेत. पहिलं तर मौन बाळगा. या 48 तासात जितके कमी बोलता येईल तितके कमी बोला. तुमचे शब्दच तुमचे शत्रू बनू शकतात. दुसरं, काळे कपडे टाळा. या 2 दिवसात काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे घालणे टाळा. हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करा, ज्यामुळे बुधाची शक्ती वाढेल. तिसरा, महादेवाची उपासना. कन्या राशीवर आलेले संकट फक्त देवच दूर करू शकतो. रोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास महादेवाच्या मंदिरात जाऊन तांब्याच्या तांब्यातून जल अर्पण करा आणि त्यात थोडे काळे तीळ टाका. यामुळे राहू केतूचा प्रभाव नष्ट होईल. तर कन्या राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, पुढील 48 तास हे तुमच्या संयमाची आणि बुद्धीची परीक्षा पाहणारे आहेत. धोके जरूर आहेत, पण लक्षात ठेवा, जो आधीच सावध होतो त्याला वादळे कधीच बुडवू शकत नाहीत. हे 48 तास तुम्हाला एका मोठ्या संकटातून वाचवून नवीन प्रकाशाकडे घेऊन जातील, यात शंकाच नाही. तर जाता जाता आजचा एक अतिशय सुंदर सुविचार नेहमी लक्षात ठेवा. वादळे जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा ती आपल्याला संपवण्यासाठी नाही, तर आपल्याला आपल्या पाठीमागे लपलेले खरे आणि खोटे चेहरे उघडे करण्यासाठी येतात. संकट काळात बुद्धी स्थिर ठेवणे हाच जगातील सर्वात मोठा विजय आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा, तुमच्या कन्या राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल लिहायला सुद्धा विसरू नका. महादेवाची कृपा तुमच्यावर कायम राहील. धन्यवाद. शुभ भक्त. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये छान असं श्री स्वामी समर्थ कमेंट करून नक्की जावा.